2024 ला आपण जाऊया मोठ्या राईडला परत एकदा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की माझं एक असं मत असतं की एखादी आपली गोष्ट आहे, एखादं आपण बघतोय तर ते आपण एकदाच बघावं, तेवढेच पैसे लावून सेम ठिकाणी 4 वेळा जाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात दुसरी गोष्ट करावी अशी माझी तरी प्रामाणिक इच्छा असते। आपला सर्व गोष्टीतलं बजेट असतो बाबा, बजेट शिवाय कुठली गोष्ट होत नाही। कारण आपण किती पण ठरवा, किती काही करा, कारण बजेट तुमचं नसेल ना तर काहीच पॉसिबल नाही आहे। बजेट असल्यावर सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात। गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। आता काय झालं, आपण कोकण रोड ट्रिपवरून आलो। आज आपला शेवटचा एपिसोड झाला, त्याच्यामुळे आपले कोकण रोड जवळपास टोटल इथून स्टार्टिंगपासूनचे आजचा तो शेवटचा आपला बजेटचा एपिसोड, तोपर्यंत 15 एपिसोड झाले टोटल। आणि ते आपले प्लेलिस्ट पण बनवलेली आहे। अजून पण जरी कोणी बघितले नसेल तरी जा, सुरुवातीपासूनचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। आता असं ठरवतोय की आता डेली आपण व्हिडिओ बनवूया आणि डेलीचे डेली टाकूया, पण कसं होतं मध्ये आपलं थोडंसं काही काम असतं त्याच्यामुळे ते राहून जातं, नाही पॉसिबल होत। पण मी ट्राय करणार आहे आजपासून की बाबा डेली व्हिडिओ बनवायचा, डेली पोस्ट करायचा, नवीन नवीन कंटेंट, नवीन नवीन गोष्टी, सगळ्या गोष्टी। आणि आता परत 30 येत आहे, 30 जाऊन थोडासा प्लॅन चालू आहे, तो प्लॅन झाला आहे सक्सेसफुल, तर तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की किती धमाल करतो आणि सगळ्या गोष्टी आणि ऑल सगळ्या गोष्टी। आणि आता ही आपली, मी बोललो तुम्हाला, ही राईड म्हणजे एक छोटंसं एक ट्रेलर आहे। अजून बऱ्याचशा मोठ्या मोठ्या राईड आपल्याला करायच्या आहेत आणि तुमचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे, तर त्या पण आपण नक्की करू। तर आजचा जास्त काय प्लॅन नाही। आज बोललो बरेच दिवस बाहेर नव्हतो निघालो, बोललो बाहेर जाऊया, थोडंसं काम आहे ते पहिलं आटपतो पटकन आणि त्याच्यानंतर गाडीवरून आपला रूट चालू होईल। कुठे कुठे जातोय तुम्हाला पण दाखवतो आणि माझ्यासोबत तुम्ही पण फिरा, जरासं एन्जॉय करा। कारण जोपर्यंत पुढल्या राईडचा प्लॅन होत नाही तोपर्यंत आपण इथल्या सगळ्या जवळच्या जेवढ्या गोष्टी होतील, बाकीच्या घरातल्या काही गोष्टी असतील तेवढ्या कव्हर करू। नंतर परत राईडला जाणार आहोत तेव्हा ते परत पूर्ण ती आपली सिरीज चालूच होणार आहे। आणि आता थोडी मोठी राईड करू ह्याच्यानंतरची। आता हे 9 दिवस झाले, मोठं प्लॅनिंग आहे पुढचं, त्याच्यामुळे सपोर्ट बनवून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा, भारी भारी व्हिडिओ येणार आहेत अजून। चला निघतो तर, त्या गाडीला काल धुवून आणली त्याच्यामुळे तिला ठेवलं आहे, हिला पण धुवायला न्यायला लागेल। आणि मेन काय झालं आहे, आता हा आपला गोप्रो चेंज झाला आहे, तुम्हाला क्वालिटीमध्ये पण लगेच समजून येईल। आधी आपला कॅसॉनचा होता, आता हा आपला गोप्रो घ्यायचा प्लॅनिंग चालू आहे 11। तर बोलला आपला मित्राचा होता, बोलला ह्याची चेकिंग पण करूया, व्हॉइस क्वालिटी आणि बेस्ट क्वालिटीचा आहे त्याला, नो डाऊट। गोप्रो आहे शेवटी, आणि आपली राईड पण होईल आणि तुम्हाला पण कंटेंट दाखवूया। तर आता बघूया कसा व्ह्यू होत आहे। पहिले एक छोटासा जवळ स्टॉप आहे, तिथलं ते काम आटपतोय आणि मग पुढे जाणार तुम्ही। अरे बापरे, चिखल पाठीमागे आपलं मडगण आहे ना, त्याच्यामुळे भीती वाटत होती इकडे काय नाही। व्ह्यू काय कॅप्चर करतो, व्ह्यू तर भारी असणार आहे, कारण याचा गोप्रोचा तर नाम नाही आहे। हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना। पुन्हा एकदा जे आता व्हिडिओ बघत आपले त्यांना गुड मॉर्निंग सर्वांना। चालत गाडीत पेट्रोल भरलं, पण सध्या गाडी खालीच आहे, त्याप्रमाणे कायच नाही, पण ठीक आहे, जवळचं आपलं राऊंड होईल। पण एन्जॉय करून येऊ थोडंसं, बँकेमधलं थोडंसं काम आहे ते पहिलं आटपतो आणि मग इथून आपण पुढे जाऊया। काय झालं, अजून फक्त आता 9:58 झाले, 10च्या नंतर बँक खुलते, त्याच्यामुळे काय आता बँकेत थांबलं नाही बोलले येतं ना हवी असं, कारण थांबून काय फायदा नाही, आपल्याला पुढे तेवढा लेट होतात। आता परत निघालो मस्त सकाळ सकाळी कशी आहे ना की खूप बोलतात, मजा वेगळी असते सकाळी सकाळची, कारण फुल एनर्जी पूर्ण असं बसू ना गोप्रो वगैरे जाऊन की असं वाटतं कुठेतरी मोठ्या राईडला निघून जावं, खूप इच्छा होते। आणि मेन आपला सर्व गोष्टीतलं बजेट असतो बाबा, बजेट शिवाय कुठली गोष्ट होत नाही। कारण आपण किती पण ठरवा, किती काही करा, कारण बजेट तुमचं नसेल ना तर काहीच पॉसिबल नाही आहे। बजेट असल्यावर सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात। आता पोहोचलोय आपल्या झुंडी नाक्यावर, आणि मागच्या ब्लॉकमध्ये पण बोललो आपण शाळेत जाऊ आणि आपल्याला घाई होती, लॅपटॉप आणायला जायचं होता,
राहून गेलं. चला आता आपण जाऊया 3 पर्यंत जाऊ, नाही शाळेत इथूनच फिरू आणि परत पुढे जाऊया. पण आता माहिती मला लवकर होतं नाही काय, सर्वजण गायब आहे, काय विषय आहे काय. चलो हे सर्व इंग्लिश मिडियम आता चालू झालं, आधी नव्हतं. आधी मराठी आणि सेमी दोन्ही संधी आपली इकडे लेफ्ट साईडला म्हणून शाळा आपला गेट. आत्ताच आपलं गॅदरिंग होतं ते संपलं आणि इकडं जर कशा होतात आपल्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होतं. आणि आपल्या राईट साईडला हा ग्राउंड क्रीडांगण आहे, तिथे आपला फेस्टिवल होता गेमचा, बाकी होतं झालं. बाकी दिवशी फॅशन शो वगैरे सगळं इव्हेंट होतं, मस्त मस्त मजा केली. आलो तिथे परत इथून आपण राईट मारून पुढे जाऊया, तर सरळ अलिबागपर्यंत पोहोचूया की आपला बंदीगड फटेल गोल रूट मारून परत इकडे येऊया, मला तेच कळत नाही काय करतो तिथे. आणि सुंदर सुंदर आपल्या आधीच्या ज्या व्हिडिओ झाल्या म्हणजे जे आता आपले सिलेक्ट करते सुंदर सुंदर कमेंट पण केलं सगळं, नो डाऊट आवडलं. मला जेवढं जमलं माझ्या पद्धतीने तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे. तरी अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या अजून अनसिन आहेत. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आल्यावर कळल्या की हे आहे इथे, ते आहे तिथे. त्याच्यामुळे ते बघता ना आलं, कारण मला खरंच खूप इच्छा होती माझी जायची. पण बघूया नेक्स्ट टाइम गेलो की करू आपण तिकडे ते राहिले पण आपलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की माझं एक असं मत असतं की एखादी आपली गोष्ट आहे, एखादं आपण बघतोय तर ते आपण एकदाच बघावं. तेवढेच पैसे लावून सेम ठिकाणी 4 वेळा जाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात दुसरी गोष्ट करावी अशी माझी तरी प्रामाणिक इच्छा असते. मला असं कन्फ्युजन झालंय की आपल्या हेड म्हणून आपल्या रूट पूर्ण कव्हर करूया की सरळ आपला अलिबागला जाऊन तीर्थ देऊया. अशा प्रकारे रेकॉर्ड होतो ना, मला काहीच अंदाज नाही. मी ऐकलंय पहिलं सुरुवातीला थोडे ओके वाटलं प्रक्रियेची आवड. जेव्हा प्रॉपर सिस्टीममध्ये जेव्हा एडिट करायला घेईन ना त्यावेळेला सगळं की आवडीची क्वालिटी काय येते ते पण मी सांगू शकत नाही. आपण लेफ्ट मारलं ना तर आपला हा बायपास रोड लागेल. बायपासने सरळ गेलो तर नागा वॉकिंग रोड या साईडला, बायपासवरून पुढे गेला लेफ्ट मारला तर कारलेखिंडा आणि डायरेक्ट आपलं मुंबई पुढे ते जाऊन होतं. आता आपलं सगळं मांडूमध्ये जातो. कसं आलं सेम रूट आहे. 10 मिनिटात आपण चालू जाईल. जास्त वेळ लागला तुम्ही कुठून जाल इकडे ट्रेन बीचला साठी ट्रेन बीचला पण पोहोचू. आता ग्राउंड खाली आहे गाड्या नाही तर आता उद्या बघा उद्या इथे उभं राहायला जागा नाही भेटणार एवढ्या गाड्या असतात. थर्टी कसं आहे ना 30 आहे म्हणजे गाव कंटिन्यू चालू कंटिन्यू कम्प्लीट कंटिन्यू आहे. बरोबर इथं विलास आपलं सर्व पॅक आहे ते सेम इकडं ही इकडे पार्किंग आहे तिकडे पार्किंग आणि तिकडे खायचं वगैरे जे स्टॉल्स आहेत ना
ते सगळे या साईडला असतात. म्हणजे मला दाखवतो इथे अशी सगळी एंट्री असतात. संध्याकाळचा जास्त क्राऊड असतो, पण दुपारी उन्हाचा व्हायचा घेतो असतो. आता बंदायचे इथून चालू आणि संध्याकाळी तर कंटिन्यू चालू असतात सगळे. नंतर गरम पाणी हे जे हवा असेल तरी समोर इथे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही मेन बीचला येतो मग सगळ्या गोष्टी भेटून जातील. राहायची सोय पण आपली सगळी होऊन जाते, काय प्रश्न नाही. ऑन द स्पॉट आलात तरी पण तुम्हाला हॉटेल सोडून सगळ्या गोष्टी भेटतात. आणि इथे आपला अलिबाग फेस्टिवल होतो या एरियामध्ये. सर्वात मोठा आपला अलिबाग फेस्टिवल असतो, तर होईल जानेवारीमध्ये. आपल्याला फिरायला खूप आवडतं. फिरायला कोणी सांगितलं ना आम्ही पुढे सगळं येतो फिरतो तरी आपली तयारी फिरायची. इकडे बेस्टला कॉलेज आहे आणि आता इथून ह्या रोडचं काम चालू होतं, त्यामुळे सगळं आता वन साईड चालू आहे. आपली मयूर बेकरी आणि पक्षी फेमस आणि काही मात्र ब्रँड त्यांचा शिकून ठेवला. लेफ्ट साईडला इंडस्ट्रियल, इकडे कॉलेज कमी, इकडे पाठीमागं बॅग बिकत जास्त असतात. बरोबर विषय झाड आहे. एक दिवशी गेलो नाही का जॉब बनवायला तर तिथून मग भेटतील. लोकेशन आहे ना एकदम खूपचे दिसणे एकदम बरं आहे. बरेचसे लोकांनी नाळाच्या ऑलरेडी बाहेर आलेली आहेत ना, तिथे पण बरेचसे जण फोटो वगैरे काढतात. काय पहिलं पण मी पण बोलतो प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीवर आहे कसं वाटतं. बीच लेफ्ट साईडला पाणी आहे, आतमध्ये भरती होते म्हणतो पाणी येईल वरती, त्याच्यामुळे सगळे आत्ताच गर्दी बघा 30% दिवशी बघायलाच नको मुंग्या मुंग्या असतील नुसत्या. आणि शनिवार रविवार आला की पब्लिक आहे तो काय विचारू नका. त्यावेळेला इकडे क्लास वगैरे झालं की इकडे असेल तो जेव्हा सगळं आपण शिकत जेव्हा असं असं आरोग्य कसं असं आठवणी आठवतात सगळं तुम्ही काय करायचो काय नाही करायचो सगळ्या गोष्टी. आणि हो तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की आपण मोठे राईड करतोय आणि त्याच्यामध्ये आपला टाइम नाही जात आहे तर तुम्ही काय करता. मी तुम्हाला तसं त्यावेळेस सांगितलं पण होतं की मी स्वतः मोठ्या मोठ्याने गाणी बोलत असतो, त्याच्यामुळे माझा टाइम जातो. कारण ज्या वेळेला गोप्रो बंद असतो गोप्रो चालू असतो पण असंच गाडी चालू राहतो ना, त्यांना तो भाग मी कट करतो. तर सेम आता इथे पण आहे आणि सेम तिकडेच आहे थोडं बातम्या. तर मी तुम्हाला बोललो की मी मोठे गाणी बोलत असतो कारण मला ते आवडतं नवीन नवीन ऐकलेली गाणी बोलायला, त्याच्यामुळे माझा पण टाईम निघून जातो आणि सगळं होतं. मग तुम्ही मला सांगितलं नव्हतं
ह्या व्हिडिओ तरी सांगा मला की तुम्ही काय करताय, जे खरंच स्वतःमध्ये राईड करतात आणि त्यांना या सगळ्या गोष्टी आवडतात ते काय करतात. तर आपल्या रोडला जाणार आहोत बघा, परत ट्रेन दाखवतो तुम्हाला. इथून राईड मारलात, हा वरती स्पॉट आहे, इथून राईड मारलात तर परत हायवेमध्ये जाणार आहोत, लेफ्ट मारून आम्ही आपल्याकडे जाणार आहोत. आणि जरी मांडवीच्या साईडून येत आहे तरी वरतीकडून राईड मारलं की सरळ वरती दिसला. बँकेतलं काम झालं दाखवलं नाही, त्यामुळे काम आटपलं तर जाऊया घरी. आणि घरी जर अजून का प्लॅन असला तिकडे जाऊ, नाही तर मग ह्या व्हिडिओत आपण इथे एंड करूया. सगळं काहीतरी मागाचं पण करूया, बरोबर अडकवलं. काय गुरुवारचे पैसे कालचे हारांचे तर आता आलो घरी, तुम्हाला पण दाखवलं. आता पहिला मी जाऊन चेक करतोय फुटेज कसे वाटतात, काय होतात, ओके असतीलच. फक्त आवाजाचा कसा हा दुसरा गोप्रो लावलाय आपण आणि क्वालिटीचा बाप भेटणार नो डाऊट. आणि ह्याला जो पूर्ण व्ह्यू आहे याचा तो पण भारी असणार, कारण सुपर व्ह्यूला आपण पूर्ण शूट केलं त्याच्यामुळं पूर्ण कव्हर झालंय नो डाऊट. आपलं काम होतं ते पण आटपलं. आलो आणि घरी आपले मस्त आवडीचे सध्या जेवण चालू आहे, त्याच्यामुळे परत जेवायचं आहे. किती वाजले ना, वेळ लागेल, चपात्या चालू त्यांचं जास्त ना, 11-11:15 झालेत. जेवायला वेळ आहे पण आवडीचं आहे आज, त्याच्यामुळे भूक लागलेली आहे. आणि मी प्रयत्न करतो की डेली ब्लॉग बनवण्याचा, जरी कुठे शूटला गेलं तर तिथलं थोडं थोडं बाकीच्या काय दिवसभरात करतो ते, कारण आपण बाहेर जाईपर्यंत आपल्याला कंटिन्यू कंटेंट पाहिजेच. आपले आता बाहेरचं प्लॅनिंग तर मी करतोय. 2024ला आपण जाऊया मोठ्या राईडला, परत एकदा मोठी राईड होईल ते 2024 मधली. तर तोपर्यंत इथे आहोत, 30ची पार्टी असेल तर तो पण आपल्याला मस्त व्हिडिओ बनवीन, काय बनवतो काय नाही तुम्हाला सगळं दाखवतो. कारण पार्टी असल्यावर शेफ मीच असतो, ठरलेला आहे. आणि बघा इकडं आमचं जेवण चालू आहे अजून सगळं. काकी जेवण बनवतोय, मम्मी खाली चपाती लागते आणि इकडे चपाती भाजते, साईडला भाजी लावलेली आहे शिजत. कारण सध्या मार्गशीर्ष महिना आहे, उपवास आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.